आपण छत्रपती संभाजीनगर येथे वेगळं आंदोलन करतात, परत जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतात. नेमकी ही दुहेरी भूमिका आज एकत्र कशी येते? नेमकं याच्या मागं काही कारण आहे का? छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही आंदोलन चालू होतं ते जरांगे पाटलाच्या विरोधात नव्हतं, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरचं जे आंदोलन आहे ते सरकारच्या विरोधातलं होतं आणि त्यामुळे एक शब्दही मी पाटलाच्या विरोधात बोललेलो नव्हता आणि पाटलांनी कधी माझ्या विरोधात बोललेलं नव्हतं. हा विषय समाजाचा होता आणि काही गैरसमजातून हे झालं, पण ज्यावेळेस मी पाटलाबरोबर चर्चा केली त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळे गोष्टी विषय होणार आहे आणि समाजाच्या ह्याच्यातून भलं होणार आहे आणि समाजाच्या भल्यासाठी मराठा मावळा संघटना पाटलासोबत 100% आहे आणि भविष्यात ताकदीने राहणार. याबाबत सगळं सकारात्मक चर्चेतून काही ठरलेलं आहे काय? पाटलाबरोबर चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि पाटलाचे माझे जुने संबंध असल्यामुळं चांगली चर्चा झाली आणि त्यांनी काही सांगितलं की असा असा विषय आहे सगळा आणि तो मला पटला आणि त्यामुळं येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या कल्याणासाठी आम्ही पाटलासोबत राहणार आहे. मराठा मावळा संघटना त्यांच्यासोबत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान तुम्ही पाटलाच्या विरोधात काही बोलले नाहीत, परंतु काही इतर कार्यकर्ते पाटलांच्या विरोधात फेसबुक आणि सोशल मीडियावर विरोधात बोलत होते. याबाबत नेमकी आपली भूमिका काय? मी त्यांनाही समजून सांगत होतो की बाबा पाटलाच्या विरोधात लढू नका. पाटीलही समाजासाठी त्यांनी कष्ट खाल्लेले आहेत, अनेक पोटाचे आतडे उपोषण करून जळलेत असं मी त्यांना सांगत होतो. हे आंदोलन पाटलाच्या विरोधात नाही, त्यामुळे तुम्ही पाटलाच्या विरोधात बोलू नका असं त्यांना सांगत होतो. बरेच वेळेस मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी कधी पाटलाच्या विरोधात नव्हतो आणि भविष्यात राहणार नाही. फक्त जे आंदोलन होतं ते सरकारच्या विरोधात होतं, हा खुलासा इथं होणं. आज आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली, नेमकं काय कारण होतं भेटीचं? खरं तर आज भेटायचं कारण म्हणजे आम्ही छत्रपती संभाजीनगर उपोषणाला सगळे बसलो होतो. उपोषणाला बसण्याचा उद्देश होता की मराठवाडा जी काय हैदराबाद गॅजेट लागू आहे तर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये जर नोंद नसेल, अगर वंशावळ लागत नसेल तर अशा मराठ्याला सर्टिफिकेट मिळणार नाही, हा विषय होता. आणि ज्या वेळेस पाटलाबरोबर आमची चर्चा झाली तो गैरसमज माझा दूर झाला आणि त्याच्यामुळं आता मराठा मावळा संघटना पाटलासोबत 100% ताकदीने उभं राहणार आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण करून हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी शासनाला शासन निर्णय काढण्यासाठी भाग पाडलं, परंतु त्याच शासन निर्णयाची आपल्यामार्फत किंवा आपल्या कार्यकर्त्यामार्फत होळी झाली. ह्या भूमिकेबद्दल आपण काय बोलतो? ज्यावेळेस मी पाटलाबरोबर चर्चा केली की हैदराबाद गॅजेट काय आणि हैदराबाद गॅजेटमध्ये काय होणार आहे आणि भविष्यात काय करायचं, ज्या हैदराबाद गॅजेटबद्दल पाटलासोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर मी या मताला आलोय की हैदराबाद गॅजेट जे आहे ते भविष्यामध्ये मराठा समाजाला फायदेशीर आणि उपयोगी आहे. त्यामुळं मराठा मावळा संघटना पाटलासोबत आहे. आता जरांगे पाटलाच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनात तुम्ही सक्रिय सहभाग नोंदवणार, याबाबत काही चर्चा झाली? बिलकुल. पाटलाला सांगितलं आम्ही की गेल्या 4 वर्षापासून जरांगे पाटलासोबत मराठा मावळा संघटना पूर्ण ताकदीनं आहे. भविष्यातही मरेपर्यंत मराठा मावळा संघटना पाटलासोबत ताकदीनं उभं राहणार आणि 29 तारखेच्या मोर्चाला सुद्धा मराठा मावळा संघटना महाराष्ट्रातली सगळी आम्ही पाटलासोबत राहणार आहोत. जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनासंदर्भात आपण काय समाजाला आव्हान करणार? महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माझं आव्हान आहे की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना जर तुम्हाला कुणबी नोंदी पाहिजे असतील, हैदराबाद गॅजेटचा उपयोग करून घ्यायचा असेल तर सर्वांनी 29 तारखेला मोर्चा आंदोलनामध्ये सामील होणं गरजेचं आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बी त्या ठिकाणचं गॅजेट लागू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आंतरवली सराटीमध्ये 29 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी सगळ्याला करतो.